आज झाली वर्गान भांडणं जोरान. तर सकाळ सकाळ चाललेलो कॉलेजला. पाण्याडॉन आलता मला घ्यायला. या बघा पाण्याडॉनने आज नवीन हायाबुसा आणलेली त्याची. चाललेलो मी मागं बसलेलो. काय सांगू तुम्हाला कसा वाटत होता. नंतर गेलो कॉलेजच्या इथं. सूर्या आणि संचा भेटला. इकडे यांची दोघांची मीटिंग चालू होती. तेवढ्या मग अभ्यास काहीच नव्हता आला. काय सांगू तुम्हाला. दर्शा बघा आणि पाण्याडॉन पण अभ्यास करतोय. तिथं लिहितोय. लिहायचा राहिलेला दर्शा पार मन लावून लिहित होता. मी कधी अभ्यास केलाय का. मी दिलता सूर्याला लिहायला. दर्शाबाई लिहित होता. पाण्याडॉन पण लिहित होता. सांच्याचा चालता. नंतर चाललो रस्त्याला तर सूर्याची बॉबकट बघून दाराचा बारा वाटला. नवीन स्टाईल मारलेली आयटमची बोलतोय. पाण्या चाललाय पुढं. या बघा मी अजून केसच फिरवतोय इकडं. काय बोलायचे ते झालतो लेट. मग काय मारा उठा भाषा. नंतर घेतलेला खाला थोडासा. मधल्या सुट्टीन भूक लागलेली तर बारक्या जायला तिथं उचापात्याच करतो. याला काय सांगायला नाही लागत काय करायचं ना काय नाही. नंतर वारगण गेलं तरी बघा काय करलो. घेतला मारला त्याच्या. कुणी सांगितल्याला का. त्याचा आधीच बारीक जीव आहे ना त्याला मारतोय. झाली दोघांची भांडणं. हे कुस्तीवाला आहे ना बारक्या. त्या बघा बघा. नंतर ही गावातली पोरा भेटलेली. जाम येडी आहे का. कुठं पण गेलो तरी काय ना काय करतात. म्हणून यांच्यापासून थोडासा लांबच राहायला लागतो. नंतर काय मधल्या ग्राउंडमध्ये होतो. ते सूर्याबाई बघा इकडं आर्यनबाई बॉडी दाखवत होता. आधीच अंगाला मास नाही ना बॉडी दाखवते. काय बोलायचे ह्यो आपला भाव आहे का. त्यावर कॉलेज सुटल्याला. तर चाललेलो घरी. सूर्याबाई होता. ह्यो पोरगा बघा कसला धावतोय. नंतर घरी आलो ना चाललेलो दीपच्या मालात. तर करम भाई होता माझ्याबरोबर. आणि काय दीपची तर गेलो. दीपबाई झोपल्याला. तिकडं पोरा बसलेली. दर्शा होता. दर्शा काय जाईल तिथं खातोच काय ना काय बघा. इकडे टी व्ही बघायला लागलेली. नंतर बाहेर गेलो. निवऱ्या म्हणतो का बघ पेरू बघ किती आलाय. यंदा वाटोला का मी मस्त पेरू आलाय. पका बाजला यंदा. रात थोडासा टाइम झाला ना घेतली बॅट हातात. दर्शा म्हणतो जा मी बॉलिंग टाकतो. जाईल तिथं नुकसान करायचंच. बघा काय केला. फोडला. कुणी सांगितलेला का बॉलिंग टाकायला. कुठं उचापात्याच लय ना आपल्याला. फोडला त्यांचा.